षटकातला मॅच सुरू करा सर. लिपणी वावे अहमद गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन अहमद युनिक बॉयज कडून. पहिला बॉल या मॅचचा. नो बॉलचा कॉल आहे मुख्य पंचांचा. येस, नो बॉल आहे. बेस लाईनच्या वरचा चेंडू. पुढचा बॉल फ्री हिट येईल. अहमद मार्कवर. डेड बॉलचा इशारा. फ्री टू बी कंटिन्यू. म्हणजे मुख्य टेक्निशियन भावेश सर, अर्थात IPLचा अनुभव ते आम्हाला सांगतायत. सातत्याने IPL कनेक्ट असतात. ते नवीन नवीन नियम जे येत आहेत. हा फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. फ्री हिटचा बॉल आहे. क्षेत्ररक्षकाला माहिती नाही, त्यामुळे 2 धावा कंप्लीट झाल्या. क्षेत्ररक्षकाला हा कॅच आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षक आनंद व्यक्त करत होते. आपण झेल टिपलाय त्याचा. दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने त्याला आवाज दिला, बाबा फ्री हिट आहे हा बॉल. त्यामुळे 2 धावा धावून घेतल्यात. पहिल्या बॉलवर 4 आल्यात टोटल ऋषीसाठी. पुढचा बॉल. अहमद रनअपमध्ये बिघाड होतोय सातत्याने. डेड बॉलचा इशारा. अहमदला रनअपमध्ये थोडीशी बिघाड आहे. गोलंदाजी मार्कवर विकेट सांगतात, थोडा चढाव आहे, त्यामुळे रनअप येत नाही. रोजची प्रॅक्टिस असेल, यावेळेस थोडीशी अडचण त्यांना येते या विकेटवर. पुढचा बॉल. जोरदार अपील. इथे धाव घेण्याची गरज नाही असं म्हणतायत स्ट्रायकेंचे फलंदाज ऋषी. झाली असती धाव. चार धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. अहमद ऋषी साडी. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. धावाची संधी होती. बॅकवर्ड पॉईंटचे क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल करतायत, त्यामुळे एक सिंगल बाईकच्या स्वरूपात, लेग बाईकच्या स्वरूपात येते. संघाची धावसंख्या 5. फटका चांगला आहे. पॉवर प्लेचा स्ट्रोक. लॉंग ऑफ वरून 2 बाउन्स. चेंडू फरार. सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. येतो या प्रथमेशच्या बॅटमधून एक देखणा स्ट्रोक. चौकार. लेफ्ट कव्हर ड्राइव्ह ते पाहायला मिळालं. लाफ केला होता, वरून खेळला. इनसाइड आउट स्ट्रोक पाहायला मिळाला. चांगल्या धाटणीची फलंदाजी प्रथमेश करतात. सातत्याने जर आपण पाहिलं तर खूप चांगलं क्रिकेट त्यांच्याही माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं.
जोरदार अपील मेहबूब यांचा. विकेटच्या मागे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय पंचांवर. सातत्याने मेहबूब हे करतात काम, आणि ते पंच आपल्या जागेवर शांत आणि स्थिर. डॉट बॉल अहमदचा पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर 4 धावा आलेल्या. हा चौकार येऊन सुद्धा धावा न झाल्यात, कारण डॉट बॉल ही खेळलेत बॅटरनी. प्रथमेश बॅटची कडा घेतली इथे मेहबूब. चांगला प्रयत्न. चेंडू धरणीला दान धावाची संधी सुद्धा होती. इथे सुरक्षित ऋषी आपल्या क्रीजमध्ये. दहा धावा पहिल्या षटकात आपल्याला पाहायला मिळतील. षटक संपते. बिनबाद 10. कालिका माता क्रिकेट संघ सायगाव. एक षटक पॉवर प्ले. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले असेल. एक ओव्हर पॉवर प्ले संपलाय. आता क्षेत्ररक्षण. एकच ओव्हर पॉवर प्ले. फटका चांगला आहे. प्रथमेशचा क्षेत्ररक्षक आहे. चेंडूच्या खाली लॉंग ऑन रिझनला चांगला झेल. इथं पहिल्या बॉलवरच युनिक बॉईजसाठी इथे विकेट मिळवून देत आहेत गोलंदाज गुलबाज. चांगला बॉल इथं आणि तितक्याच चांगल्या दर्जाचा झेल. प्रथमेश बाद होत आहेत. 5 षटकांचा मॅच आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं संपलं, ज्यामध्ये 10 धावा आल्या. एक चौकार आला होता प्रथमेशच्या बॅटमधून. न्यू बॅटर प्रथमेशच्या जागी आता दुर्वास. प्रथमेश माघारी परतले. हॉरिझॉन्टल बॅटनी खेळण्याचा स्ट्रोक केला, आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न केला. न्यू बॅटर दुर्वास. धावकरे फलंदाज आहेत. यावेळेस मात्र गुलबाज डाव्या अष्टीच्या बाहेर भरकडताना मनसूर यांचा इशारा येतो. यस इट इज अ वाईड बॉल. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव घेतली दुर्वासने. दुसरी धाव ऋषी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा इथं कंप्लीट. पुढचा बॉल गुलबाज यांचा दुर्वाससाठी. रिव्हर्स अटेम्प्ट. स्ट्रोक चांगला आहे, पण क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव मिळेल. एक सिंगल येते. धावसंख्या आता वाढत नाहीये. संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर 14.
गुलबाजनी या षटकात धावसंख्येनं रोख लावलाय, बांध टाकलाय, फलंदाजांना बेड्या टाकल्या, धावा देत नाही तो. कंजूस गोलंदाजी म्हणता येईल गुलबाजची इथे. पहिल्याच बॉलवर विकेट, त्यानंतर वाईट त्याच्याकडून पाहायला मिळाला. याही वेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, फास्टर वन यॉर्कर. ऋषीला काही समजायचे आत चेंडू निघून गेला विकेट कीपरकडे. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. फटका चांगला आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव इथे मिळेल. एक सिंगल येथे इथे ऋषीला स्ट्राईक. आता दुर्वासकडे. गुलबाज शेवटचा बॉल घेऊन आपल्या षटकातील. आतापर्यंत पाहिलं कालिका माता क्रिकेट क्लब सायगाव 15 धावा, एक गड्याच्या बदल्यात प्रथमेश 5 झाले होते. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. चेंडू धरणीला दान. हा झेल सुटला आहे, क्षेत्ररक्षकाकडून चूक. दुर्वासला जीवदान मिळेल. संघाच्या धावसंख्येत एकेरी धावांनी भरी पडेल. 2 षटकानंतर आपण पाहिला तर कालिका माता क्रिकेट क्लब 16 धावांवर पोहोचलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. समोर युनिक बॉईज लिपणी बावे टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करायचा. आतापर्यंत त्यांचा निर्णय चांगला राहिला आहे, कारण या मैदानात धावा खोऱ्याने येत आहेत. आपण पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये तेजस शेट्टी हरिहरेश्वरकडून त्यांनी 14 चेंडूत अर्धशतक झळकावलं नाबाद. आणि हरेश्वर संघाच्या धावा झाल्या होत्या 5 षटकात तब्बल 100 ही पार केली होती. नवीन गोलंदाजीसाठी फैसान आलेत, त्यांच्याकडून झेल सुटला होता. आता त्यांच्या जागेवर गुलबाज आहेत. फैसान काही नियम सांगताना गुलबाज त्याला या मैदानातील. प्रत्येक मैदानात वेगळे नियम आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका चांगला आहे बॅकवर्ड पॉइंटला. एक धाव इथे पाहायला मिळेल. दुसरी धाव दुर्वास घेतील का? हो, 2 धावा. मनसूर सर साईड लाईन पण बाहेर गेला तरच, फ्रंट आणि साईड बाहेर पडल्यावरच नो आहे. फैजान आता दुर्वास यांच्यासाठी. दुर्वास धावा जमवण्याचा प्रयत्न करतायत कालिका माता संघासाठी. पुढचा बॉल. हाई फटका खोदून काढलाय. खोलवरचा टप्प्याचा चेंडू होता. लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, पण पहा रनिंग बिटवीन द विकेट ऋषीची कम्मालीची पाहायला मिळते. 2 धावा. मेहबूब नाराज आहेत विकेट किपिंगवरून. विकेटच्या मध्ये आले, फेकी खराब आली होती. 2 धावांनी धावसंख्या 20. 5 षटकात किमान 50 ते 60 धावा या सन्मानजनक स्कोर इथे उभारावा लागेल कालिका माता क्रिकेट संघाला. ऋषी रनिंग बिटवीन द विकेट करतायत. स्ट्राईकला ते फलंदाजी करताना त्यांनी 5 चेंडूत अवघ्या 3 केल्यात. स्ट्राईक रेट त्यांचाही चांगला नाही आहे. सुरेख गोलंदाजी इथे फैजानची. वेगवान गोलंदाजी इथे पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर जरूर होता. वेगाने छाती चाटून फलंदाजाच्या विकेट किपरकडे चेंडू गेला. निर्धाव वेग आहे भन्नाट फैजानकडे. याच प्रकारची गोलंदाजी त्याला करावी लागेल. पुढचा बॉल. यावेळेस बॅटची कडा. इथे झेल मात्र मेहबूब. चांगला सूर मारला होता त्यांनी डाव्या बाजूला, कारण मेहबूब हे सरळ हाताचे फलंदाज आहेत. त्यांचा महत्त्वाचा जर आपण पाहिला तर उजवा राईट हँडेड ते आहेत. त्यामुळे इथे डाव्या बाजूला जो झेल होता तो सूर मारून पकडताना मात्र त्यांच्याकडून चूक घडली. झेल टिपता आला नाही. 1 धावही आली अतिरिक्त. बॅट कट मिस फील्डवरही 1 धाव आली. दुर्वा 7 चेंडूत 9. या स्पर्धेत 3रा मॅच सुरू आहे आणि 26 सिक्स आल्यात. फटका चांगला आहे. टायमिंग चांगलं झालंय. पाहूया किती धावा येतील इथे. 2 धावा येतील.
लाईनमॅन तिकडचा बॉल घ्यायचा, लक्ष द्यायचं लाईनमॅन. बॉल द्या इकडून. शेवटचा बॉल बाकी आहे फैजानचा. धावा आपण पाहाल तर 23 धावा. शेवटचा बॉल आहे फैजानचा. लाईनमॅन लक्ष द्या, बॉल मागे गेलाय. फैजान शेवटचा बॉल. हॉकलिन बोल्ट वेग भन्नाट होता. यॉर्कर पाहायला मिळालं. फैजानला शेवटच्या बॉलवर विकेट मिळतोय. 3 षटकात 2 गड्यांच्या बदल्यात 23 धावा. कालिका माता क्रिकेट क्लब सायगावची परिस्थिती सध्या टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. निशांत न्यू बॅटर जे नॉन स्ट्राईकला असतील, कारण षटक संपलं होतं त्यामुळे स्ट्राईक आता दुर्वासकडे आहे. अहमद येत आहेत. आपल्या कोठ्यातील अंतिम षटक आणि संघाकडून 4थं षटक घेऊन अहमद. पहिल्या षटकात त्यांनी 9 धावा दिल्या होत्या. पॉवर प्लेचं ते षटक होतं. आपण पाहिलं तर स्क्रीनवर 20 चौकार आणि 26 षटकार या स्पर्धेत आल्यात आणि ह्या स्पर्धेतील हा तिसराच मॅच आहे आणि 26 षटकार आलेत. तसे पाहिले तर ह्या मॅचमध्ये चौथा मॅच. चुकीची दुरुस्ती आमचे टेक्निशियन सांगतात आम्हाला, भावेश सर. चौथा मॅच आहे स्पर्धेतला. अहमद डॉट बॉल आलाय. अहमदचा पहिला चांगली गोलंदाजी अहमद. पुढचा बॉल. यावेळेस यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. एक सिंगल येईल फक्त दुर्वासला. दुर्वासच्या या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून 10 धावा येत आहेत. स्ट्राईक रेट त्यांचाही चांगला नाही आहे. 9 बॉलमध्ये 10 धावा. निशांत आता सायकल आहे. ते सुद्धा डावखुरे फलंदाज आहेत. अहमदच्या चेंडूचा सामना करतील. पुढचा बॉल अहमद. निशांत साडी उजव्या अष्टीच्या बाहेर. वाईट बॉलचा इशारा येतोय. खराब गोलंदाजी. धावसंख्या सिंगलनी वाढेल. 25 धावा 2 गड्याच्या बदल्यात. चांगली गोलंदाजी. फलंदाजाला जवळजवळ ब्लॉक केलं होतं त्यांनी. कुठलाही रूम दिला नाही स्ट्रोक खेळण्याचा. त्यामुळे धावांची गती आता वाढवावी लागेल कालिका माता क्रिकेट संघाला, कारण 5 षटकांचा खेळ आहे. किमान तुमच्याकडे 50 धावा सन्मानजनक पाहिजे आहेत. हे मैदान जर पाहिलं तर इथं धावा होत आहेत. आपण पाहिलं हा चौथा मॅच आहे ज्यामध्ये धावा कमी आल्यात. नाहीतर मागच्या 3 मॅचमध्ये आपण पाहिले तर धावा खूप खोऱ्याने येत होत्या. क्षेत्ररक्षक आहे यावेळेस. फैजान चूक करणार नाहीत. यावेळेस झेल टिपलाय. फलंदाज बाद.
निहार. न्यू बॅटर निहार. निहार. क्लीन बोल्ट, दांडी गुल. जबरदस्त गोलंदाजी इथे अहमदची. आणखीन एक गडी बाद. अहमदला मिळते दुसरं यश. अहमद ऑन हॅट्रिक. या स्पर्धेत तिसऱ्यांदा एक गोलंदाज हॅट्रिकवर आलेत, पण हॅट्रिक कंप्लीट झाली नाही. शेवटचा बॉल आहे, हॅट्रिक कंप्लीट होईल का अहमदची. पहिले तेजस शेट्टीने 2 लगातार विकेट घेतले, नंतर गणेश जावकरनी लगातार 2 विकेट घेतले, आता अहमदनी लगातार 2 विकेट घेतलेत, पण अजून या स्पर्धेतील हॅट्रिक आलेली नाही आहे. ही पहिली हॅट्रिक असेल का अहमदची. न्यू बॅटर आयुष सेकंडला. पाहूया अहमदची हॅट्रिक कंप्लीट होते का. धावसंख्या कालिका माताची 26 धावा. शेवटचा बॉल अहमद. बॅटची कडा घेतले का. जोरदार अपील. मेहबूब जेव्हा जेव्हा अपील करतात तेव्हा पंचांना माहिती असतं की कुठेही संपर्क झाला नाही, कारण दबाव टाकण्याचा प्रयत्न सातत्याने असतो मेहबूबचा. डॉट बॉल. षटकाची सांगता. तर तिसरा गोलंदाज ठरला, तोही हॅट्रिक कंप्लीट करू शकला नाही अहमद. 26 धावा 4 गड्यांच्या बदल्यात पहिल्या षटकात 9 आल्या होत्या. 3 षटकात अवघ्या 17 आल्यात. पहिल्या षटकात 10 आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 6, या षटकात 3 आल्या, तिसऱ्या षटकात 7 आल्या होत्या. फाईक. गोलंदाजीसाठी फाईक. अंतिम आणि निर्णायक षटक आपल्याला हाताळण्यासाठी दिले कॅप्टननी. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतील. युनिक बॉयसाठी फाईक. वेगवान चेंडू येऊन आदळलाय शरीरावर. निशांच्या दुखापत नसेल अशी अपेक्षा. डॉट बॉल फाईकचा. पुढचा बॉल फाईक. निशांसाठी यॉर्कर होता, खोदून काढलाय. 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपात. धावसंख्या 27. पहिले सत्र हे मैदानात आपण पाहतोय 5 षटकांचा खेळ. लिपणी वावी संघाने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं. निर्णय योग्य राहिला आतापर्यंत. 27 धावा फक्त त्यांनी दिल्यात. शेवटचं षटक सुरू आहे. फाईक. फटका चांगला यावेळेस. क्षेत्ररक्षक आहेत आज. या क्षेत्ररक्षकांनी टिपणीला दुसरा झेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. आयुष बाद होत आहेत. न्यू बॅटर विवेक. पुढचा बॉल डॉट बॉल येईल. चांगली गोलंदाजी फाईकची. न्यू बॅटर विवेक. बॅट आणि बॉलचा दूरपर्यंत संपर्क नाही.
त्याची कडा घेतली गोशांकी क्षेत्रात. एक धावसंख्या 28. शेवटचा बॉल येणे बाकी आहे. शेवटचा बॉल. एक सिंगल, एक धाव बाद होईल खेळाडू स्ट्राईक एंडला. धावसंख्या 29. विजयासाठी युनिक बॉईजला 30 धावांची गरज. 30 चेंडू 30 धावांची गरज. यानंतर मॅच असेल सोमजाई विपक्ष NSC बी. तर दोन्ही टीमला सूचना असेल टॉससाठी या. सोमजाई विपक्ष NSC टॉससाठी या. तुर्तास मी घेतो रजा. माझ्यासोबत समालोचन कक्षात एक नवीन आवाज ऐकाल तुम्ही, जलील यांचा. जलील सरांचं हार्दिक स्वागत आहे स्पर्धेमध्ये. धन्यवाद. लिपने वावे को 5 ओवर में 29 रनों की ज़रूरत है. कालीगा माता साइगाव इन्होंने 5 ओवर में 30 रन बनाकर लिपने वावे को 5 ओवर में 30 रन बनाने का टारगेट दिया हुआ है. मैनेजमेंट की तरफ से लाइनमैन को ट्रॉफी दी जाएगी. लाइनमैन अपना काम अंजाम दे. जो लाइनमैन अपना काम बखूबी से अंजाम देंगे उनको ट्रॉफी दी जाएगी. लिपने वावे अपने सलामी के बल्लेबाज भेज दें. लिपने वावे को 5 ओवर में 30 रनों की ज़रूरत है. अगर उन्हें ये मुकाबला जीतना है तो 5 ओवरों में 30 रन बनाने होंगे. लिपने वावे अपने सलामी के बल्लेबाज भेज दे. और यहाँ पे एक अपना एक्स्ट्रा प्लेयर भेज दे जो नाम बताए. ये कौन है? लिपने वावे ने अपने सलामी के बल्लेबाज भेज दिए महबूब और अहमद. स्ट्राइक संभालेंगे महबूब.
केकेएस की जानिब से ओपनर बॉलर है प्रथमेश। किसी लिपनी वावी की जानिब से ओपनिंग बल्लेबाज करेंगे महबूब और अहमद। स्ट्राइक पर है महबूब। केसीसी की जानिब से प्रथमेश विकेटों को पार किया और एक गेंद की, बहुत अच्छी गेंद की है, महबूब को समझ ना पाई और उन्होंने ये गेंद मिस कर दिया। प्रथमेश अपने कोटे की पहली और टीम की जानिब से भी पहली और लेके ये वाइट बॉल। सोंगजाय और साइगाओ दोनों कप्तान इधर आए टॉस कराने के लिए। इस वाइट की मदद से 1 रन हो चुका है। प्रथमेश काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। स्कोर वही थमा हुआ है, 1 रन। प्रथमेश दौरे विकेटों को पार किया और ये गेंद की, उतना अच्छा शॉट 4 रन के लिए, और इस 4 रन की मदद से स्कोर में बढ़ोतरी 5 रन। इस ओवर की आखिरी 3 गेंदें आना बाकी है और स्कोर बढ़ता हुआ 5 रन। महबूब तैयार। प्रथमेश दौरे विकेट को पार किया और ये गेंद की, और ये बॉल क्लीन बॉल्ड हो चुके हैं महबूब। बहुत अच्छी गेंदबाजी का मुजाहरा करते हुए प्रथमेश। महबूब ने 4 गेंदों में 4 रन बनाकर पवेलियन वापस। महबूब की जगह संभालने जा रहे हैं। महबूब की जगह संभालने के लिए बैट्समैन जा रहे हैं फैजान। इस ओवर की 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें बाकी है। स्कोर है 5 रन 1 विकेट के नुकसान पर। प्रथमेश तैयार। प्रथमेश दौरे विकेट को पार किया और ये गेंद की, बहुत अच्छी गेंद, बैट्समैन समझ ना पाए इस गेंद को और मिस कर दिया। स्कोर वहीं थमा हुआ 5 रन। प्रथमेश ने काफ़ी समझबूझ के साथ गेंदबाजी की है, 5 गेंदों में 5 रन दिए हैं। प्रथमेश दौरे विकेटों को पार किया और ये गेंद की, काफ़ी अच्छा शॉट उठाकर खेला है और 4 रन। फैजान के बल्ले से 4 रन आते हुए और इस 4 रन की मदद से स्कोर में बढ़ोतरी। लिपनी वावे 9 रन। एक ओवर के इख्तिताम पर 9 रन हो चुके हैं और 1 विकेट लिपनी वावे खो चुकी है।
फैज़ान ने 2 बॉल खेलकर 4 रन बनाए हैं, जिसमें एक बाउंड्री। अब लिपनी वावे को अगर ये मुकाबला जीतना है तो 24 गेंदों में 21 रनों की ज़रूरत। स्ट्राइक पर है अहमद। अहमद ने अभी तक कोई गेंद का सामना नहीं किया है। बॉलर ने ऋषिकेश अपने गोटे की पहली और टीम की ओर से दूसरी ओर लेकर आए हैं ऋषिकेश। अहमद जो कि पहली गेंद का सामना करेंगे। ऋषिकेश दौरे विकेट को पार किया और ये गेंद की काफ़ी अच्छी गेंद ऋषिकेश की, अहमद समझ ना पाए और बीट कर दिया। स्कोर वही थमा हुआ लिपनी वावे का 9 रन, लॉस ऑफ 1 विकेट। लिपनी वावे को अगर ये मैच जीतनी है तो 23 गेंदों में 21 रन बनाने होंगे। रिक्वायर 105.48 का है। ऋषिकेश दौरे विकेट को पार किया और ये गेंद की और ये अंपायर का इशारा वाइट बॉल। इस वाइट की मदद से स्कोर में बढ़ोतरी 10 रन। अगर केसीसी को ये मैच जीतना है तो एक्स्ट्रा रनों से थोड़ी रोक लगानी पड़ेगी एक्स्ट्रा रनों पर। ऋषिकेश फिर से दौरे विकेट को पार किया और ये गेंद की फिर से वाइट की मदद से स्कोर में बढ़ोतरी 11 रन। अगर केसीसी ऐसे ही लगातार वाइट करते रहेगी तो ये मुकाबला लिपनी वावे इजीली जीत जाएगा। काफ़ी अच्छा शॉट लगा है, वहाँ कैच हो सकती है और ये बहुत अच्छी कैच पकड़ी है। और अहमद अपना विकेट गंवाते हुए, अहमद 2 गेंद खेलकर अपना खाता नहीं खोल पाए। अहमद की जगह संभालने जा रहे हैं फिरोज। लिपनी वावे का स्कोर वही थमा हुआ 11 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स। अब लिपनी वावे की जानिब से फिरोज अहमद की जगह संभालते हुए ऋषिकेश दौरे विकेट को पार किया और ये गेंद की फिरोज के लिए काफ़ी अच्छा शॉट उठाकर खेला है फिरोज ने और ये बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। और इस 6 रन की मदद से लिपनी वावे के स्कोर में बढ़ोतरी 17 रन। काफ़ी अच्छा शॉट था ये फिरोज के बल्ले से। फिर से ऋषिकेश दौरे विकेट को पार किया और ये गेंद की अंपायर का इशारा वाइड और इस वाइट की मदद से स्कोर में बढ़ोतरी 18 रन। अब अगर लिपनी वावे को जीतना है तो 21 बॉलों में 12 रन की ज़रूरत।
फिरोज, काफ़ी अच्छा शॉट उठाकर खेला है फिरोज ने, बाउंड्री लाइन के बाहर 6 रन, और इस 6 रन की मदद से स्कोर में बढ़ोतरी 24 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स। अब लिपनी वावी को जीत के लिए 6 रनों की ज़रूरत। ऋषिकेश दौरे विकेटों को पार किया और ये गेंद की, उतना ही अच्छा शॉट फिरोज का लेग साइड की जानिब, और ये कैच ड्रॉप किया है उन्होंने। खराब फील्डिंग का मुजाहरा करते हुए वहाँ केसीसी की टीम। फिरोज तैयार, ऋषिकेश दौरे विकेटों को पार किया और ये गेंद की, फिरोज के बल्ले से काफ़ी उम्दा शॉट, और ये बाउंड्री लाइन के बाहर 4 रन, और इस 4 रन की मदद से स्कोर में बढ़ोतरी 28 रन हो चुके हैं। 28 माजरत चाहेंगे, 29 रन हो चुके हैं लिपनी वावे के। बॉल प्रथमेश अपने कोटी की दूसरी और टीम की ओर से तीसरी ओर लेके आए, विकेटों को पार किया और ये गेंद की, फिरोज के लिए काफ़ी अच्छा शॉट फिरोज के बल्ले से 6 रन, और 6 रन की मदद से लिपनी वावे ये मैच जीत चुकी है। दो ओवर और 1 बॉल में लिपनी वावे ने ये स्कोर कंप्लीट किया। साइगांव सोमजय टॉस के लिए यहाँ है। फिरोज ने 5 गेंदों में 23 रन बनाए, काफ़ी अच्छा बैटिंग का मुजाहरा किया है और अपनी टीम को जीत दिलाई है। 5 गेंदों में 23 रन।